मांढरदेवी येथील काळूबाई देवीचे दर्शन घेऊन आपल्या उंब्रज गावी निघालेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला। वाई पाचवड रस्त्यालगत पार्किंगला उभा असणाऱ्या ट्रकवर दुचाकी धडकून पती पत्नी जागीच ठार झाली। सोमनाथ नानासाहेब चव्हाण वय वर्ष 46, रेखा सोमनाथ चव्हाण वय वर्ष 40, राहणार लक्ष्मीनगर उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा अशी त्यांची नावे आहेत। ही घटना आज दुपारी पाचवड बस स्थानकाजवळ घडली। या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मांढरदेवी येथील काळूबाई देवीचे दर्शन घेऊन वाईकडून साताऱ्याच्या दिशेने पती पत्नी दुचाकीवरून MH50S 6334 निघाले होते। ते पाचवड नजीक आले असता रस्त्यालगत पार्किंगला उभ्या असणाऱ्या ट्रकला MH10 CQ 6129 पाठीमागून जाऊन जोरदार धडक दिली। या धडकेत पती पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले। पती पत्नी हे दोघेही उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा येथील असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले। या घटनेचा त्यांनी पंचनामा करून मृतांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली। या घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक काही तासातच घटनास्थळी दाखल झाले। या दोन्ही मृतदेहांचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले। त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत। चिपळूण शहरात 26 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। छोटा नातू रडत होता म्हणून आजोबांनी वाकून पाहिले आणि पायाखालची जमीनच सरकली। आपल्या 1.5 वर्षांच्या मुलासमोर आईने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवारी चिपळूणमधील पाक परिसरात घडली। कोमल सचिन दिलवाले वय वर्ष 26 असे मृत महिलेचे नाव आहे। आत्महत्येचे कारण समजू शकले नाही। मिळालेल्या माहितीनुसार पाग येथील एका अपार्टमेंटमध्ये कोमल व तिचा नवरा 1.5 वर्षांचा मुलगा असे सासू सासरे यांच्या समवेत राहत होते। गुरुवारी सकाळी ती आणि मुलगा हे दोघेच घरी होते, तर इतर कामानिमित्त बाहेर गेले होते। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोमलचे सासरे घरी परतले। त्यावेळी त्यांना नातवाच्या रडण्याचा आवाज आला। कोमलला हाक मारूनही ती प्रतिसाद देत नव्हती, तर नातू जोरजोरात रडत असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले आणि समोरील दृश्य पाहून ते हादरले। कोमलने गळफास घेतला होता, तर तिला त्या अवस्थेत पाहून लहानगा नातू रडत होता। त्यांनी तातडीने मुलाला फोन करून बोलावून घेतले। त्यानंतर कोमलला शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले। तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्यात आले। कोमलने उच्च शिक्षण घेतले होते। तिच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे।